नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामध्ये रोजच वापरण्यात येणारे हे आहे वॉटर हीटर. तर हे आपण पाणी गरम करण्यासाठी वापरतो, पण याच्यात बऱ्याचदा काही किरकोळ फॉल्ट होतो, त्यामुळे हे हीटर आपलं बंद पडतं. तर आपण नवीन हीटर घेण्यासाठी पहिले प्राधान्य देतो, परंतु याच्यात काही किरकोळ फॉल्ट असतो. तो जर आपल्याला घरच्या घरी माहीत झाला तर आपण हे हीटर पुन्हा वापरू शकतो. जर याच्यात फॉल्ट झाला तर तो कसा शोधायचा हे आपण या आपल्या टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले ह्या हीटरची जी वायर असते बघू शकता, ह्या वायरमध्ये बऱ्याचदा फॉल्ट होतो. तर वायर आपली व्यवस्थित आहे की नाही ते चेक करण्यासाठी या वायरला चेक करणं गरजेचं असतं. आता वायरच्या ह्या पिनमध्ये थ्री पिन पिन आहे, ही थ्री पिन टॉप आहे. तर ह्या थ्री पिन टॉपमध्ये एक असतो फेजचा पॉईंट, एक न्यूट्रलचा पॉईंट व एक असतो अर्थिंगचा पॉईंट. आता याची कंटिन्युटी घेऊन आपण माहीत करू शकतो आपली वायर चांगली आहे की नाही, किंवा कुठे कनेक्शन खराब झालंय की. तर त्यासाठी आपल्याला असा एक सिरीज टेस्ट बोर्ड पाहिजे व हा टू पिन थ्री पिन टॉप आपण काय करणार आहोत, आता सिरीज टेस्ट बोर्डला आपण आधी चेक करणार आहोत. बघू शकता आपला सिरीज टेस्ट लॅम्प व्यवस्थित काम करतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो टॉप आहे त्या टॉपला फेज आणि न्यूट्रल मध्ये कंटिन्युटी घेऊन पाहिजे व आर्थिंग मध्येही कंटिन्युटी घेऊन पाहिजे. सर्वात पहिले मी काय करतो, फेज आणि न्यूट्रल मध्ये घेतो. बघू शकता फेज आणि न्यूट्रल मध्ये मी कंटिन्युटी घेतली असता कुठेही बल्ब लागत नाही. याचा अर्थ आपला फेज आणि न्यूट्रलचा सप्लाय कुठेतरी बंद आहे, म्हणजे आपल्या वायरमध्ये फेज किंवा न्यूट्रलची एक वायर ओपन आहे. आता आपण बघू शकतो आर्थिंग बरोबर कंटिन्युटी येते का. एक एक वायर आपण बॉडीला लावणार आहोत, एक वायर आर्थिंगला लावणार आहोत. बघू शकता आर्थिंगची वायर बॉडीशी बरोबर कनेक्ट आहे, परंतु फेज व न्यूट्रल मध्ये बल्ब लागत नाही. याचा अर्थ आपली फेज व न्यूट्रल पैकी कुठली तरी एक वायर खराब झालेली आहे. आता आपण ती चेक करण्यासाठी सर्वात पहिले काय करायचं, आपल्याला हा जो हीटर आहे याचे हे दोन स्क्रू दिसत आहेत, हे दोन्ही स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे. ठीक आहे, हे दोन्ही स्क्रू आपल्याला ओपन करायचे व आपल्याला हीटर मध्ये काय फॉल्ट झालाय तो बघायचा आहे. चला तर मी हे दोन्ही स्क्रू काढून घेतो. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही स्क्रू ओपन करायचे. दोन्ही स्क्रू काढून घेतल्यानंतर आपल्याला चेक करता येईल की आपली वायर कुठे खराब झाली आहे. बघू शकता हा आपला हीटर आहे. आता बघू शकता ही लाल वायर आहे आपली फेजची, ही आहे अर्थिंगची हिरवी, व काळी वायर आहे आपली न्यूट्रलची. परंतु आपण बघू शकतो इथे की आपली काळी वायर इथे ओपन आहे, म्हणजेच आपल्या हीटरला न्यूट्रल इथे कनेक्ट होत नाही, म्हणजे न्यूट्रल जात नाही, त्यामुळे हीटर काम करत नाही. आपण सरळ बघू शकतो इथे ही काळी वायर तुटलेली आहे. तर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, या काळ्या वायरला आपल्याला इथे जोडून द्यायचं आहे. चला तर आपण या वायरचं कनेक्शन करून घेऊ, आपला हीटर चालू करू. ठीक आहे, चला तर मी या वायरला थोडंसं इन्सुलेशन काढून घेतो. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडंसं इन्सुलेशन काढून घ्यायचं आहे. त्यानंतर वायरवरील इन्सुलेशन काढायचं जेवढं पाहिजे तेवढंच. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, हा जो स्क्रू आहे हा स्क्रू आपल्याला ओपन करायचा. या स्क्रूला ओपन करून इथे आपल्याला न्यूट्रलची वायर जोडून द्यायची. बघू शकता वायर जोडलेली होती, परंतु ती कट झालेली आहे. आता ही जी न्यूट्रलची वायर आहे ही व्यवस्थित सर्व तारा याच्या पिळून घ्यायच्या अशा पद्धतीने, व इथे न्यूट्रल मध्ये ही वायर जोडून द्यायची या पॉइंटला. व पुन्हा स्क्रू आपला काय करायचा आहे, व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, ज्यामुळे कुठेही लूज कनेक्शन राहणार नाही. ठीक आहे, आपण इथे न्यूट्रलची वायर जोडून दिली. अगदी एकच मिनिटात आपलं हे कनेक्शन पूर्ण झालं आहे. बघू शकता अर्थिंगची वायर इथे बॉडीला जोडलेली, फेजची वायर इथे या पॉइंटला व न्यूट्रलची वायर ह्या पॉइंटला. ठीक, अशा पद्धतीने आपण तिन्ही वायर जोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक काम राहिलंय बघा, याच्यामध्ये एक स्लीव असणं गरजेचं आहे. जर ही स्लीव नसेल, बघू शकता आपल्या अर्थिंगला पण स्लीव आहे, फेजला पण स्लीव आहे, व न्यूट्रलला स्लीव नाही, तर आपल्याला इथे स्लीव टाकणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण हीटर चालू करतो त्यावेळेस हे पॉइंटही गरम होतात, व पॉइंट गरम झाल्यामुळे आपली वायर गरम होऊन जळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला इथे स्लीव वापरणं खूप गरजेचं आहे. बघू शकता अशा पद्धतीची स्लीव असते. तर ही स्लीव आपल्याला काय करायची, त्या वायरवर इथे वरून स्लीव लावून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, वायरवरील इन्सुलेशन जळण्यापासून सुरक्षित राहतं व आपली वायर सुरक्षित राहते. ठीक, अशा पद्धतीने मी स्लीव लावून हे कनेक्शन पूर्ण केलं आहे. आता व्यवस्थित पुन्हा स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे. ठीक, आपलं कनेक्शन पूर्ण झालंय. आता आपल्याला काय करायचं, याचं पुन्हा असेंब्ली करायची. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे हा पॉइंट असा इथे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, व याचा कव्हर पुन्हा आपल्याला हाय तिथे व्यवस्थित बसून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित पुन्हा स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता
ठीक, याचा कव्हर आपल्याला इथे असं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. कव्हर लावताना एक काळजी घ्यायची आहे की हे जे स्क्रू आपण लावणार आहे या स्क्रूच्या मध्ये कोणतीही वायर येणार नाही. जर वायर आली तर त्या स्क्रूमुळे वायर कट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे स्क्रू लावताना व्यवस्थित लावायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे दोन्ही स्क्रू पुन्हा फिट करून देणार आहोत. व पुन्हा आपला हीटर चालू झालाय की आपण आता चेक करणार आहोत. तर आपण हीटर आता चेक करू. हीटर चेक करण्यासाठी डायरेक्ट सप्लाय न देता आधी हीटरला आपल्याला सिरीज टेस्ट बोर्डने चेक करायचं आहे. ठीक आहे, सिरीज टेस्ट बोर्डने आपण चेक करणार आहोत की आता कंटिन्युटी येते का नाही. आता या 3 पिन टॉप मध्येच आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे. पुन्हा आपण सिरीज टेस्ट बोर्ड घेणार आहोत. आता फेज व न्यूट्रल मध्ये कंटिन्युटी येते का बघायची आपल्याला. बघू शकता फेज व न्यूट्रल मध्ये आता बल्ब लागत आहे. याचा अर्थ आपलं कनेक्शन व्यवस्थित झालं आहे. आता फेज व न्यूट्रल मध्ये कंटिन्युटी येत आहे. आता जर आपण हीटर चालू केला तर आपला हीटर व्यवस्थित काम करेल. अशा पद्धतीने अगदी काही मिनिटात आपण आपला हीटर दुरुस्त करू शकतो. जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.